कागलचा राजकीय गड आता घाडगेंच्या ताब्यात जाणार का आणि हसन मुश्रीफ थेट दिल्लीची वाट धरणार का? कारण सध्या कागलच्या राजकारणात याच चर्चेनं जोर धरलाय. मंत्री हसन मुश्रीफ यांनीच एक मोठं विधान केलंय. 2029ची विधानसभा निवडणूक आपण लढवणार आहोतच, पण जनतेनं आशीर्वाद दिला तर लोकसभेची निवडणूक सुद्धा लढू, असं हसन मुश्रीफ म्हणतात. एवढंच नाही तर केंद्रात रेल्वे मंत्री होण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली आहे. आता प्रश्न असा आहे की फक्त इच्छा आहे की 2029च्या राजकारणाची तयारी आत्तापासूनच सुरू झाली. यावरच आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर आणि आपण पाहत आहात तरुण भारत. कागल म्हटलं की हसन मुश्रीफ आणि हसन मुश्रीफ म्हटलं की कागल. 1999 पासून 2024 पर्यंत सलग 6 विधानसभा निवडणुका मुश्रीफांनी जिंकल्या. म्हणजे तब्बल 2.5 दशकाहून अधिक काळ कागलचा राजकीय गड त्यांच्या ताब्यात आहे. 2024 मध्येही त्यांनी समरजित सिंह घाडगेंचा तब्बल 11,581 मतांनी पराभव केला. पण आता राजकारणाचं चित्र बदलले. ज्यांच्यामध्ये गेली 2 दशकं राजकीय संघर्ष पाहायला मिळायचा तेच हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाडगे आता एकाच राजकीय आघाडीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांच्या मधील राजकीय वैर संपवण्याची महत्त्वाची भूमिका बजावल्याचं स्वतः समरजित घाडगे यांनी म्हटले. आणि त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये समरजित सिंह घाडगे पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुश्रीफ आणि घाडगे एकत्र आले होते. म्हणजे कागलमध्ये जुना संघर्ष संपतोय आणि नव्या राजकीय समीकरणाला सुरुवात होते असंच म्हणावं लागेल. आता खरी गंमत इथंच आहे. जर 2029 मध्ये मुश्रीफांनी लोकसभा लढवायची ठरवलं तर कागल विधानसभा मतदारसंघाचं काय? येथून समरजित सिंह घाडगेंना मैदानात उतरवलं जाऊ शकतं का? म्हणजे कागलचा गड घाडगेंना आणि दिल्लीची वाट मुश्रीफांना हीच सध्या कागलच्या राजकारणात सर्वात मोठी चर्चा सुरू आहे. मुश्रीफांचा राजकीय प्रवास पाहिला तर ही महत्त्वाकांक्षा अचानक आलेली नाही. कागल पंचायत समितीच्या सभापतीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँक आणि त्यानंतर विधानसभेपासून राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्रीपर्यंत पोहोचला. राज्यमंत्री, त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री आणि आता वैद्यकीय शिक्षण मंत्री अशी अनेक महत्त्वाची खाती हसन मुश्रीफ यांनी सांभाळली आहेत. हसन मुश्रीफ सलग 6 वेळा आमदार राहिले आहेत. 1999, 2004, त्यानंतर 2009, 2014, 2019 आणि 2024 असा सलग 6 विजयांची नोंद त्यांच्या नावावर आहे. ऑक्टोबर 1999 मध्ये ते प्रथमच विधानसभेवर निवडून आले. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हसन मुश्रीफ यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यानंतर जुलै 2004 पासून शालेय शिक्षण व इतर खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. ऑक्टोबर 2004 मध्ये फेरनिवड झाल्यानंतर 9 नोव्हेंबर 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी सांभाळला. 10 डिसेंबर 2008 पासून नगरविकास खात्याचे राज्यमंत्रीपद देखील त्यांच्याकडे होते. 22 ऑक्टोबर 2009 रोजी ते विक्रमी 46,412 मतांनी तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि इतर विविध खात्यांचे राज्यमंत्री तसेच कामगार आणि जलसंपदा खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. सध्या ते महायुती सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. आता त्यांनी रेल्वे मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. ते पद मिळालं नाही, पण आता त्यांच्या बोलण्यातून आणखी मोठ्या राजकीय जबाबदारीची महत्त्वाकांक्षा दिसते आणि यावेळी थेट दिल्लीचं लक्ष दिसते. पण लोकसभा लढायची म्हटलं तर पुढचा प्रश्न आहे, मुश्रीफ लोकसभा लढवणार का आणि ते कोणत्या पक्षाकडून लढणार? त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सध्या महायुतीतील शिवसेनेकडे आहे. दुसरीकडं भाजपकडून धनंजय महाडिक यांचं नाव देखील चर्चेत आहे. मग हसन मुश्रीफांच्यासाठी कोणता मतदारसंघ, कोणता पक्ष आणि महायुतीमध्ये त्यांच्यासाठी कोणतं समीकरण तयार होणार, या सगळ्यांचं उत्तर आत्ताच मिळणं कठीण आहे. परंतु मुश्रीफांनी स्वतः लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे चर्चेला मात्र जोर आलाय. आणि या सर्व राजकीय समीकरणाची पहिली परीक्षा असणार आहे गोकुळ दूध संघाची निवडणूक. हसन मुश्रीफ, त्याचबरोबर समरजित सिंह घाडगे आणि महायुतीतील इतर घटक पक्ष किती ताकदीनं एकत्र येतात हे गोकुळच्या निवडणुकीत दिसणार आहे. त्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक देखील महत्त्वाची ठरणार आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये महायुतीची कामगिरी कशी होते
यावरच 2029च्या राजकारणाची दिशा ठरण्याची शक्यता आहे. म्हणूनच कागलमध्ये सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे. मुश्रीफ विधानसभा सोडून लोकसभेच्या मैदानात उतरणार का? घाडगे कागलमधून विधानसभेची धुरा सांभाळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागलचा गड घाडगेंना देऊन मुश्रीफ दिल्लीची वाट धरणार का? याचं उत्तर मात्र 2029 मध्ये मिळेल. पण त्या उत्तराची राजकीय पूर्वतयारी मात्र 2026 पासूनच सुरू झाल्याचं मात्र यातून दिसून येते. धन्यवाद.